तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। नागपूरसह विदर्भात पारा 44 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलेला आहे आणि याचा सर्वाधिक परिणाम शाळांमधील पटसंख्येवर होतोय। मी सध्या आहे नागपूर जिल्ह्यातील तेजस्विनी प्राथमिक शाळेमध्ये। या शाळेमध्ये जवळपास प्राथमिक आणि हायस्कूल मिळून ज्युनियर कॉलेज मिळून 1400 विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे। 1400 ही विद्यार्थी येणं शाळेत अपेक्षित आहे, परंतु आजची पटसंख्या जी आहे ते जवळपास 100 ते 125 विद्यार्थी या ठिकाणी आलेला आहे। तापमान 44 अंश सेल्सिअस गेलं। उष्माघाताचा धोका विद्यार्थ्यांना आहे, त्यामुळे पालक भीतीपोटी आपल्या मुलांना पाल्यांना शाळेत पाठवतच नाही अशी परिस्थिती आहे। त्यामुळे बघा प्राथमिक शाळेचे तर 2-3 5 वगैरे विद्यार्थी या ठिकाणी आहेत। हायस्कूलचे सुद्धा विद्यार्थी कमी आलेले आहेत। उन्हाळी परीक्षा संपल्या, परंतु लेखन वाचन प्रकल्प आहे, 10वीचे अतिरिक्त क्लासेस आहे, परंतु तरीही विद्यार्थी शाळेत येत नाही। पालक आपल्या आपल्या मुलांना उन्हामुळे शाळेत पाठवत नाहीत। दिनकर कवाळे सर आहेत, थावळे सर आहेत, इथले प्राचार्य सर, किती विद्यार्थी असतात आणि कमी काय येत आहे आता? विद्यार्थी संख्या या उन्हामुळे खूप घटलेली आहे। वास्तविक आमच्या इथे दररोजचा 22 तारखेपर्यंतचा पट पाहिला तर 800 विद्यार्थी या शाळेत रोज यायचे आणि आता 22 तारखेनंतर 22 तारखेपर्यंत एक पॅटचा पेपर होता म्हणून पालकांवर एक जबरदस्ती होती की या परीक्षेला पाठवावंच लागते। 23 तारखेपासून खूप संख्या रोडवलेली आहे। आमचे शिक्षक फोन करतात, आम्हाला उत्तर मिळतं की अशा तळपत्या विना जर विद्यार्थी आले तर तुम्ही गॅरंटी घेता का, खात्री तुम्ही देता का? आमच्या स्कूल बसमध्ये अक्षरशः 5 ते 7% विद्यार्थी स्कूल बसमध्ये येतात। स्कूल बस रिकामे येऊन राहिलेले आहेत। पालकांना आग्रह करूनही पालक पाठवायला तयार नाहीत। लेखन वाचन प्रकल्प आहे, 10वीची तयारी आहे, 30 तारखेपर्यंत शाळा घ्यायची आहेत, परंतु अशा अवस्थेत विद्यार्थी आणि पालक यांची उन्हामुळे इच्छा होत नाही आणि आम्हालाही खूप विद्यार्थी सांभाळताना त्रास होतो आहे। अक्षरशः 10:30 वाजेपर्यंत सांभाळताना आम्ही त्यांना पाहतो आहे की मुलांची इच्छा असतानाही आम्ही त्यांना ग्राउंडवर सोडत नाही। पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तेवढी करावी लागते आणि आरोग्याची काळजी घेत असताना विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या सर्वांवर आरोग्याचा तापमानाचा मात्र दबाव आहे। किती टक्के विद्यार्थी घटले सर? आज आमच्या इथं 15 ते 20% विद्यार्थी आहेत। साधारणतः 80 ते 85% विद्यार्थ्यांमध्ये घट झालेली आहे। नक्कीच 80 ते 85% विद्यार्थी घटले असं इथल्या शाळेचे मुख्याध्यापक सांगतात। आणि फक्त या शाळेचं चित्र नाही, हे प्रातिनिधिक उदाहरण आहे। नागपूर शहर आणि ग्रामीणचे कुठलीही शाळा आपण बघूया तर सगळ्या शाळांमध्ये हे चित्र आहे। उष्माघाताचा धोका असल्यामुळे, वाढलेल्या तापमानाच्या भीतीमुळे पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवत नाहीत। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।